श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. अधिक मासात मामा ही संधी सोडत नाही. जावाईसह भाच्यानाही वाण देण्यामागे हे मोठं कारण, परंपरा, शास्त्रीय कारण जाणून घ्याच. अधिक मासात जशी लेक जावायला वाण देण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे भाच्यानाही वाण दिले जाते. यामागील कारण जाणून व्हाल थक्क. चला तर मग पाहूया. अधिक मास हिंदू पंचांगातील एक विशेष आणि पवित्र महिना आहे. साधारणपणे दर 2-3 वर्षांनी हा अतिरिक्त महिना येतो, म्हणून याला अधिक मास किंवा मलमास असेही म्हणतात. याचे धार्मिक महत्त्व पाहूया. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या काळात जप, ध्यान, पूजा आणि व्रत केल्यास अधिक पुण्य मिळते असा विश्वास आहे. याला धोंड्याचा महिनाही म्हटला जातो. तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासात जशी लेक जावायला वाण देण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे भाच्यानाही वाण दिले जाते. अनेक कुटुंबात मामा ही संधी सोडत नाही. यामागील कारण जाणून व्हाल थक्क. परंपरा, शास्त्रीय कारण जाणून घ्याच. अधिक मासात जावाईसह भाच्यानाही वाण देण्यामागे हे मोठं कारण. अधिक मासात प्रामुख्याने लेक जावायला वाण देण्याची मुख्य प्रथा असते, परंतु काही घरांमध्ये मामाकडून भाच्यानाही देखील खास वाण दिले जाते. या मासात मामाकडून आपल्या भाच्याला, बहिणीच्या मुलांना वाण देण्याची अतिशय सुंदर आणि लोकप्रिय परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. या परंपरेची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी की, या अधिक मासात मामा आपल्या भाच्यांना नवीन कपडे, चांदीचे दागिने, उदाहरणार्थ चांदीचे कडे, वाळे किंवा अंगठी किंवा इतर भेटवस्तू आवडीनुसार देतो. हे वाण बहिणीच्या आणि भाच्याच्या नात्यातील प्रेम अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांना मान देण्यासाठी दिले जाते. या प्रसंगी घरी खास पक्वाने, उदाहरणार्थ अनारसे, धोंडे बनवून भाच्याला जेवणासाठी आमंत्रित केले जाते. अधिक मासात भाच्यांना वाण का देतात? नात्यातील प्रेम आणि सन्मान वाढवण्यासाठी. भाचा हा आईच्या माहेरचा मामाचा मुलगा, भाच्याचा भाऊ, महत्त्वाचा नातलग मानला जातो. अधिक मासात वाण देऊन नातेसंबंध अधिक घट्ट केले जातात, पुण्य आणि शुभ फळ मिळावे म्हणून. अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात दिलेले दान, पुण्य अधिक फळदायी मानले जाते. त्यामुळे भाच्याला वाण देणे शुभ मानले जाते. मामा, भाचा, भाची हे नाते विशेष. महाराष्ट्रात मामा, भाचा हे नाते विशेष मानले जाते. त्यामुळे अधिक मासात मामा किंवा मामीकडून भाच्याला कपडे, फळे, मिठाई यांसारखे वाण दिले जाते. कुटुंबात आनंद किंवा समृद्धी टिकावी. अधिक मासात केलेल्या दानामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते असा समज आहे. सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, जी कुटुंबातील आपुलकी आणि सणासुदीचा आनंद वाढवते. भक्ती, दान, समय आणि आत्मविकासाचा विशेष काळ. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मास हा आत्मचिंतन, संयम आणि साधनेचा मानला जातो. मन शुद्ध करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या महिन्यात केलेले दान, व्रत आणि सेवा यांचे फळ अनेक पटीने मिळते असा समज आहे. त्यामुळे लोक अन्नदान, वस्त्रदान आणि धार्मिक कार्य करतात. असे मानले जाते की अधिक मास स्वतः भगवान विष्णूंना समर्पित झाल्याने त्याला पुरुषोत्तम मास हा सन्मान मिळाला आणि तो अत्यंत पवित्र ठरला. अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नसून तो भक्ती, दान, संयम आणि आत्मविकासाचा विशेष काळ आहे. अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरण्याचे धार्मिक महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षण करते आणि कल्याणकारी शक्ती मानली जाते. अधिक मासात कुलदेवतेचे स्मरण करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. घरातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा म्हणून ओटी भरली जाते. अधिक मासातील पूजा आणि दान यांचे पुण्य अनेक पटीने वाढते अशी श्रद्धा आहे. ओटीमध्ये काय भरतात? धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात भरल्या जाणाऱ्या ओटीमध्ये सामान्यतः साडीचा खण, नारळ, हळद, कुंकू, तांदूळ, फळे, फुले आणि दक्षिणा अर्पण केले जाते. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार इतर वस्तूही ठेवतात.
अधिक मासात मुलगी आईची ओटी का भरते? अधिक मासात मुलीने आईची ओटी भरण्याची प्रथा अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने जोपासली जाते. ही प्रथा मुख्यतः कृतज्ञता, सौभाग्य आणि मातृऋणाची जाणीव व्यक्त करण्याची संबंधित आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? आई ही घरातील लक्ष्मीचे आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानली जाते. त्यामुळे अधिक मासासारख्या पुण्यकाळात मुलगी आईचा सन्मान म्हणून तिची ओटी भरते. आईने दिलेला प्रेम, संस्कार आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग मानला जातो. विवाहित मुलीने आईची ओटी भरल्यास आईच्या सौभाग्य, आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शुभ मानले जाते. ओटीत काय दिले जाते? सामान्यतः खड, नारळ, फळे, हळद, कुंकू, तांदूळ, साखर, दक्षिणा किंवा आईला आवडणारी भेटवस्तू दिली जाते. यामागील कारण काय आहे? अधिक मासात केलेले दान, पूजा आणि सत्कार यांना विशेष पुण्य प्राप्त होते. त्यामुळे मुलगी आईची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेते आणि घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अधिक मासात मामा कोणती संधी सोडत नाही. जावाईसह भाच्यानाही वाण देण्याचे काय आहे मोठे कारण? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तसेच आईची ओटी का भरतात? आईची ओटी भरण्याची कारणे कोणती? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.